नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण 11 साठी हा कॉम्प्लेक्स नंबर हा चॅप्टर सुरू केलेला आहे. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपले जवळपास हे आज आपण चौथं लेक्चर घेत आहोत. याच्या अगोदर आपले 3 लेक्चर कंप्लीट झाले. आपण प्रॅक्टिस सेट आपलं एक्सरसाइज 1.1 ला आपण सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपला 5 नंबरचा क्वेश्चन आज आपण स्टार्ट करू. ह्याच्या आधीचे क्वेश्चन आपण सर्व घेतले. जरी काय तुम्हाला अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकता, तिथे कमेंट करून सांगू शकता. तर आपण काय करू, आज 5 नंबरच्या क्वेश्चनला सुरुवात करू. पहा आता 5 नंबरचा क्वेश्चन काय दिलाय त्याच्यानुसार आपण शो दॅट करायचं आहे. म्हणजे आपल्याला मी देतो पहा इथे 5 नंबरचा क्वेश्चन काय आहे. मायनस 1 प्लस रूट ऑफ 3i ब्रॅकेट क्यूब आहे. येस, ब्रॅकेट क्यूब इज अ रिअल नंबर. इज अ काय म्हणले, रिअल नंबर. रिअल नंबर मध्ये याचा आन्सर आला पाहिजे यासाठी आपल्याला शो दॅट करा म्हणते. लगेच तुमच्या इथे डोक्यात क्लिक होत असेल a + b ब्रॅकेट क्यूब चा फॉर्म्युला इथे तुम्ही वापरू शकता. तर पहा मग इथे आपण असं लिहू, therefore -1 प्लस रूट ऑफ 3i ब्रॅकेट क्यूब. ह्याला फॉर्म्युला वापरा. फॉर्म्युला पार्ट असेल सर्वांना a + b ब्रॅकेट क्यूब काय असतो फॉर्म्युला, a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. हा फॉर्म्युला असतो a + b ब्रॅकेट क्यूब चा. मग या फॉर्म्युलानुसार आपण सोडू. a म्हणजे -1, b म्हणजे रूट ऑफ 3i. बरोबर आहे ना, किमती तर बरोबर आहे. चला आता a चा क्यूब म्हणजे काय ना, -1 चा क्यूब प्लस 3 a चा स्क्वेअर म्हणजेच -1 चा स्क्वेअर इंटू b काय रूट ऑफ 3i प्लस 3 a काय -1 त्यामुळे आपण त्याला ब्रॅकेट मध्ये देऊ इंटू b चा स्क्वेअर म्हणजे रूट ऑफ 3i ब्रॅकेट चा स्क्वेअर प्लस b चा क्यूब रूट ऑफ 3i ब्रॅकेट क्यूब. कॅल्क्युलेशन करू, वी गेट पहा -1 चा क्यूब असतो -1 इथं पहा 3 × 1 -1 चा स्क्वेअर 1 येणार. त्या दोघांचा मल्टिप्लाय असं लिहू जसं रूट ऑफ 3i. पुन्हा नंतर याचा मल्टिप्लाय करू आपण. पहा इथं लक्ष द्या फक्त प्लस मायनस काय होणार आहे, -3 3 × 1 3 रूट ऑफ 3 चा स्क्वेअर 3 येणार आणि i चा स्क्वेअर i स्क्वेअर. पहा i स्क्वेअर ची किंमत आपल्याकडे अवेलेबल आहे. तर पहा इथं रूट ऑफ 3 चा क्यूब करायचा म्हणजे काय, रूट ऑफ 3 × रूट ऑफ 3 × रूट ऑफ 3 रूट ऑफ 3 किती येते, रूट ऑफ 9 × रूट ऑफ 3. 9 चा भाग काढा 3 रूट 3 म्हणजे काय नाही तर 3 रूट 3 i क्यूब. मग आता तुम्हाला माहिती आहे i क्यूब ची व्हॅल्यू माहिती मायनस आहे, i स्क्वेअर ची व्हॅल्यू असते -1. बरोबर आहे. त्याच्यानुसार आपण किमती ठेवू. पहा -1 ह्याचा जर मल्टिप्लाय केला हे ना 3 × 3 रूट 3i. i स्क्वेअर ची किंमत सांगा -1 मायनस ह्या दोघांचा जर मल्टिप्लाय करू आपण 2 मिनिट थांबा. ह्या दोघांचा मल्टिप्लाय 3 3 चा 9 इंटू -1 i स्क्वेअर ची किंमत पहा प्लस मी एक स्टेप वाढवतोय तुमच्यासाठी i क्यूब मायनस i. आता हे प्लस मायनस मायनस होणार. बघा आता ह्याच्यानंतर काय करतो मी -1 रूट ऑफ 3i मायनस मायनस प्लस 9 प्लस मायनस मायनस 3 रूट 3i. दोन पार्ट कॅन्सल होणार. -1 प्लस 9 = 8. Therefore 8 is real number. It is real number. बरोबर आहे. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. पहा यानंतर 6 नंबरचा प्रॉब्लेम आपण पाहू. पहा आता याच्यामध्ये आपल्याला काय म्हणतात 6 नंबरचा क्वेश्चन फाइंड द व्हॅल्यू. याची व्हॅल्यू फाइंड करायची. तर काय करू आपण, ह्याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो क्रॉस मल्टिप्लाय करू. काय येणार 3i + 2 i. बरोबर आहे. हा इथं बघा कॉमन काढू शकतो i⁶. मग कॉमन काढल्यामध्ये राहणार 1 - i. कॉमन काढल्यामध्ये त्याला डिवाइड करणं. इथं असं लिहू शकतो 1 + i⁸ i⁵. कारण बेस सेम आहे. घातांकाची बेरीज फॉर्म्युला a⁻m × a⁻n = a⁻m + n असं मी ह्याला लिहू शकतो. तर पहा आता इथे मी काय करणार, हा इथं लक्ष द्या 1 + 3i + 2 i. त्याला मी i⁴ × i² लिहू शकतो.
1 मायनस आय, इथं पहा 1 प्लस आय रेस टू 4 ला, आय रेस टू 8 ला, आय रेस टू 4 रेस टू 2 इंटू आय क्यूबची व्हॅल्यू मायनस आय. मग आता पहा ह्याच्या पुढे असं करू आपण, वाटतं तुम्ही मोठ्या ब्रॅकेट मध्ये लिहू शकता. आलं लक्षात? इथं काय करणार आता मी, इथला आय 1, इथं 2 आय 1 राहणार फक्त, आय रेस टू 4 ची व्हॅल्यू 1. मग मी असं लिहितो पहा 3i प्लस 2 आय रेस टू 4 ची व्हॅल्यू 1 असते, 1 इंटू आय, आय राहणार ब्रॅकेट मध्ये 1 मायनस आय. इथं पहा काय राहतो 1 प्लस आय रेस टू 4 ची व्हॅल्यू 1 इंटू आय, आय मायनस आय. मग इथं डायरेक्ट मी प्लस मायनस मायनस आय करतो. पहा आता इथे दोन वेळेस मी लिहू शकतो, आय ने इथे मध्ये मल्टिप्लाय करू, काय होणार, आय ने मल्टिप्लाय केला 3i स्क्वेअर प्लस 2i, इथं 1 मायनस आय, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 1 मायनस आय. चला मी इथं आय स्क्वेअर ची किंमत ठेवा -1, मायनस प्लस मायनस होणार -3i प्लस 2i, बरोबर आहे. ह्याला दोन वेळेस लिहू शकतो 1 मायनस आय ब्रॅकेट स्क्वेअर, ह्याचा फॉर्म्युला वापरा आता 1 मायनस 3 प्लस 2i. हे -3 कसं आलं कळालं, आणि आय ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवा फक्त, आय स्क्वेअर इक्वल टू -1, आय क्यूब इक्वल टू -i, आय रेस टू 4 इक्वल टू 1, रूट ऑफ -1 इक्वल टू आय, म्हणजे आय रूट ऑफ -1 इक्वल टू आय. ह्या चार किमती लक्षात ठेवा. फॉर्म्युला वापरा, कोणता फॉर्म्युला, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. a म्हणजे 1, म्हणजे 1 चा स्क्वेअर 1, या दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट म्हणजे -2i प्लस i चा स्क्वेअर येणार, बरोबर आहे. i स्क्वेअर ची किंमत सर्वांना माहिती -3i प्लस 2i 1, i स्क्वेअर ची किंमत -1, हे प्लस मायनस कॅन्सल होणार, 2 ना आता फक्त मध्ये आपण मल्टिप्लाय करू. तर पहा इथे मल्टिप्लाय केल्यावर काय येणार, हे मायनस मायनस प्लस 3 into 2 6i प्लस मायनस मायनस 4i स्क्वेअर, i into i स्क्वेअर. मग आता तुम्हाला माहिती 6i मायनस 4i स्क्वेअर ची किंमत -1, मग इथे कॅल्क्युलेशन काय येणार 6i मायनस मायनस प्लस प्लस 4. मग ह्याला आपण असं लिहू शकतो therefore 4 प्लस 6i. हे झालं आपलं शेवट आन्सर, बरोबर आहे. काय अडचण असेल किंवा काय फास्ट होत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तसं सांगू शकता सर, तुम्ही सावकाश सांगा, कारण तर आपण हे ऑनलाईन मध्ये तुम्हाला चालूच आहे. आपण झूम मीटच्या गुगल मीटच्या द्वारे आपण ऑनलाईन फेस टू फेस शिकवत आहोत. पण जरी काय तुम्हाला अडचण येत असेल तर म्हणून आपण हा व्हिडिओ करत आहोत, कारण तर ह्याच्या आधी तुम्हाला शिकविलेले फास्ट का सांगत आहोत तर तुम्हाला सर्व माहिती, फक्त इथे काय ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लाय करायचं, ह्या चार किमती लक्षात ठेवा फक्त. या स्क्रीनशॉट काढून. तर पहा आता यानंतर आपण 7 नंबरच्या क्वेश्चनला सुरुवात करू. आता 7 नंबरचा क्वेश्चन जो आहे का खूप सोपा क्वेश्चन आहे. फक्त आपल्याला त्याच्यात म्हणजे कसं करायचंय, त्याचा विस्तार म्हणजे त्याला या फॉर्म मध्ये लिहायचंय. आपण कसं एखाद्या संख्येला 10 ला 5 लिहू शकतो, तसं तिथे वरच्या संख्येला फक्त पॉवर मध्ये देऊ आणि आपल्याला सर्वात जास्त i⁴ ची किंमत माहिती त्या साईड त्या टाइप मध्ये याला आपण सोडू शकतो. पहा आता मी असं लिहू शकतो i⁴ इंटू इथं समजा 8 लिहिलं तर पहा म्हणजे ह्या 4 ने ह्याला डायरेक्ट डिवाइड करायचं. तुम्हाला जर लक्षात येत नसलं 4 ने 35 ला भागायचं, 8 चौक 32 उरतात किती 3, मग i⁴ पहा i⁴ ची व्हॅल्यू 1/8 इंटू i. तुम्हाला सांगतो जर इथं इव्हन संख्या असली तर 100% आन्सर प्लस येते, आणि जर इथं जर मायनस असेल आणि इथं जर ऑड संख्या असेल तर आन्सर येते मायनस. आता पहा 1 चा 1 येणार, i क्यूब ची व्हॅल्यू काय असते आपल्याकडे -i, ह्याचा आन्सर येणार मायनस. आलं लक्षात. फक्त त्या व्हॅल्यू पाठ ठेवा आणि ह्याला करत चला. आता पाहायच्या मध्ये सेकंड मध्ये काय दिले, आता ह्याला कसं लिहा i⁴ इंटू 2 करा मल्टिप्लाय, एकच येणार i⁴ ची व्हॅल्यू 1 चा एवढ्या वेळेस तरी केला तर आन्सर येते 1. सेम तुम्ही क्वेश्चन करा, बाकीचे ह्याच्यात तुम्ही होमवर्क करा, बरोबर आहे. तर मी ह्याच्यानंतर एक 8 नंबरचा क्वेश्चन सांगतो, कारण तर खूप सोपे क्वेश्चन आहे, फक्त तुम्ही करत चला, काहीच नाही, फक्त असं चला फुट करायचं, अशा फॉर्म मध्ये लिहित चलायचं. आता पहा त्यानंतर i⁻30 प्लस i⁻40 प्लस i⁻50 प्लस i⁻60 30 40 50 60, बरोबर आहे. यस. तर
पहा त्याला आपण असं लिहू i⁴ रेस टू 7 इंटू i². पहा 7 चौक 28 आणि 2 30. ह्याला बघा प्लस ला प्लस i⁴ रेस टू 10 मध्ये लिहू शकतो डायरेक्ट भाग जाते तिथं. इथं पहा i⁴ रेस टू 12 12 चौक 12 12 24 12 ते 12 चौक 48 दोन उरतात म्हणजे i² प्लस i⁴ 4 4 1 4 समजा इथं दोन जर उरले 4 15 चौक किती होतात 7 झालं. किमती ठेवत चला i⁴ 1 रेस टू 7 पा किंवा डायरेक्ट करू शकता तुम्ही. पा i⁴ ची किंमत 1 रेस टू 7 i² ची किंमत काय आपल्याकडे -1 प्लस i⁴ 1 रेस टू 10 प्लस 1 रेस टू 12 i² ची किंमत -1 याचं 1 रेस टू 15. करा आता हे 1 च येणार प्लस मायनस -1 येणार इथं ते i⁴ 1 ह्याचं पण 1 सॉरी इथं फक्त हे 1 येणार पण प्लस मायनस -1 होणार आणि ते 1 म्हणजे आन्सर काय येणार हे प्लस हे कॅन्सल आन्सर आलं 0. आलं लक्षात. त्याच्यात काहीच अवघड नाही फक्त स्टेप बाय स्टेप करत चालायचं. डायरेक्ट पुट करायच्या किमती आणि पुन्हा बरोबर फक्त ह्या किमती पाठ करायच्या. चला हे तुम्हाला जर लिहून घ्यायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन करू. तर पहा आता यानंतर आपण 8 नंबरचा क्वेश्चन सुरू करू. 8 नंबरला आपला क्वेश्चन म्हणतोय शो दॅट 1 प्लस i⁻10 प्लस i⁻20 प्लस i⁻30 इज अ रियल नंबर. म्हणजे आपला आन्सर रियल नंबर मध्ये आणायचे. चला पहा 1 प्लस i⁻10 ला i⁴ रेस टू 2 आणि पुन्हा काय राहणार i² त्याला i⁴ रेस टू 5 i⁴ रेस टू 7 इंटू i². 7 चौक 28 आणि 2 30. पहा 1 i⁴ ची व्हॅल्यू 1 चा स्क्वेअर 1 प्लस i² ची किंमत -1 i⁴ 1 रेस टू 5 1 प्लस i⁴ 1 रेस टू 7 1 इंटू i² -1. करा कॅल्क्युलेशन. 1 प्लस मायनस ह्याचा मल्टिप्लाय केला -1 होणार आहे प्लस -1 प्लस 1 प्लस मायनस -1 प्लस मायनस कॅन्सल. असं किती आलं 0 म्हणजे याचा अर्थ त्याला रिअल नंबर. हा पहा 8 नंबरचा क्वेश्चन होता. काय अडचण मग आता असं लिहू शकतात 0 काय रिअल नंबर 0 इज अ रिअल नंबर. आता याच्यानंतर हा क्वेश्चन पहा 9 नंबर फाइंड द व्हॅल्यू. दोन क्वेश्चन दिले मी फर्स्ट सांगतो तुम्ही सेकंड करू शकता. सेकंड क्वेश्चन मी इथे लिहून देतो पहा तुम्ही होमवर्कला करा. सेकंड क्वेश्चन असा आहे i प्लस i² प्लस i³ प्लस i⁴. बरोबर. तर पहा आता हा क्वेश्चन करू आपण. तर i⁴ रेस टू मेला कसं लिहू शकतो 12 इंटू i 12 चौक 48 48 ने 49 प्लस तर i⁻68 i⁴ रेस टू किती येणार 1 2 7 17 चौक 68 झालं कंप्लीट. प्लस i⁻4 रेस टू डिवाइड करा 4 दोन्ही 8 4 दोन्ही 8 5 चौक 88 इंटू i बरोबर आहे. किंवा डॉट बी देऊ शकता तिथं काय देऊ शकता डॉट लक्षात ठेवा. आलं. आता राहिले शेवटचं 110 i⁴ रेस टू 2 4 दोन्ही 8 3 उरले 4 7 28 27 27 27 2 54 27 27 चौक 18 दशक आणि 2 उरले i². पहा आला असं लक्षात आलं का लक्षात. 27 चौक 108 आणि 108 आणि 2 110 झाला. तर किती ठेवा i⁻4 ची व्हॅल्यू 1 चा 12 1 येणार इंटू i म्हणजे ते i लिहितो डायरेक्ट काय लिहितो मी i लिहितो. पहा हे 1 येणार i प्लस 1 तुमच्या आता लक्षात येत असेल पहा हे 1 इंटू i प्लस
हे 1 आय स्क्वेअरची किंमत -1 म्हणजे तो 1 into -1 ह्याचा आन्सर येणार आय 1 आय प्लस मायनस -1 हे दोन कॅन्सल आय आय 2 आणि लक्षात आन्सर किती 2 आहे. ह्या तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पहा तर लक्ष द्या. आता आपण 10 नंबरचा क्वेश्चन घेऊ. यानंतर तुम्हाला 11 12 13 होमवर्क साठी करायचे. जर येत नसेल कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता. खूप सोपे क्वेश्चन आहेत. असंच करायचे, फक्त करत जा स्टेप बाय स्टेप. बाकी काही तुम्हाला अडचण येणार नाही. 13 नंबर 12 नंबर 11 नंबर सेम आहे. यानंतर आपण डायरेक्ट 14 नंबरचा क्वेश्चन घेऊ. तर पहा आता ह्याच्यात काय करायचं. ह्याच्यात पण किती सोपं आहे. आता सर्वात लहान संख्येची कॉमन काढू आपण. पहा म्हणजे तुम्ही म्हणता फक्त दिसाय मोठा प्रॉब्लेम आहे, आवड काहीच नाही. कॉमन काढलं I raised to 584 ब्रॅकेट मध्ये काय राहणार पहा. कॉमन काढल्यानंतर डिवाइड केलं म्हणजे इथं 1 राहणार, इथं किती राहणार. म्हणजे कसं करायचं कॉमन. I raised to 586 अपॉन I raised to 584. तर 2 सिलेक्ट करायचं ना I स्क्वेअर. आपण पहा m क्यूब अपॉन m इथला एक म्हणजे m स्क्वेअर शिल्लक राहत होता का नाही. हे आतापर्यंत आपण शिकलोत का नाही. मग कॉमन काढणं म्हणजे तेच आहे, त्याच्यात दुसरं काही नाही. तर पहा मग आता मग इथं कॉमन काढल्यावर काय राहणार आय स्क्वेअर आय रेस टू किती 4 आय 6 आणि आय 8. पहा हे कॉमन राहते, चेक करा वाटलं तर मध्ये मल्टिप्लाय करून बघायचा. 8 आणि हे 4 92 चे येणार. पहा इथून काय कॉमन निघणार 5 आय रेस टू 574 म्हणजे 1 राहणार, आय स्क्वेअर राहणार, आय 4 राहणार. पहा जरी तुमच्या जरी लक्षात येत नसेल तर मध्ये मल्टिप्लाय करून बघा. आय रेस टू 574 इंटू आय स्क्वेअर दोघांची बेरीज 576 आहे. पहा हे दोन सेम दिसतंय, हे दोन कॅन्सल झाला आपला आन्सर. पहा I raised to 584 हे वर नेला मायनस होणार 574 दोघांचे सबट्रॅक्शन करा. I raised to 10 I raised to 10 ला असले I raised to 4 into 2 I square. मग काय आला याचा आन्सर I raised to 4 ची व्हॅल्यू 1 1 चा स्क्वेअर 1 I स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 याचा आन्सर येणार -1. बरोबर आहे. आलं लक्षात. तर घ्या लिहून, अवघड असं काहीच नाही. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. आता तर पहा तर यानंतर आपण काय करू आता 14 आणि 15 नंबरचे क्वेश्चन सायमल्टेनियसली घेऊ. तर 14 नंबरचा क्वेश्चन आपला असं म्हणतो इव्हॅल्युएट म्हणजे सोडवा म्हणते. तर पहा मला काय करू, याच्या खाली काय नेहमी 1 असते, क्रॉस मल्टिप्लाय करा. 1 I raised to 37 into I raised to 67 plus 1 upon I raised to 67. मला सांगा बेस सेम आहे. हा फॉर्म्युला इथं तुम्ही वापरू शकता, शिकला असता. a raised to m into a raised to n equal to a raised to m plus n. मग तसंच ह्या दोघांची जर बेरीज केली तर किती येणार 4 10 I raised to 104 plus 1 upon I raised to 67. मला सांगा आता I raised to 4 ला तुम्ही त्या पॉवर मध्ये लिहू शकता. कसं लिहू शकतात I raised to 4 into 26 हा 26 4 वर्षन प्लस 1 अपॉन I raised to 67 ला कसं लिहू शकतात I raised to 4 म्हणजे 2 4 7 4 4 हां 4 1 4 हां 4 1 4 2 27 झाले 27 मग 4 7 24 16 हां 16 चौक 64 इंटू I क्यूब. पहा मी तर काहीच केलं नाही. 16 चौक 64 स्वतः 64 झाले. I क्यूब 3 64 3 37 67. तर पहा आता I raised to 4 ची व्हॅल्यू आपल्याला माहित असेल. I raised to 4 ची व्हॅल्यू 1 असते 1 raised to 26 प्लस I अपॉन I raised to 4 ची व्हॅल्यू 1 raised to 16 into I क्यूब. I क्यूब ची व्हॅल्यू आहे ना आपल्याकडे -I. इथे ठेवतो तुम्ही -I. तर ह्या पुढे काय होणार कॅल्क्युलेशन पहा. हे येणार 1 प्लस I अपॉन 1 येणार. हे मायनस I न
हां मायनस आय असेल, आय क्यूबची व्हॅल्यू मायनस आहे, तर इथे आहे ना मायनस आय. तर आता पहा ह्याच्या पुढे आपण असं करू शकतो 1 आय आय स्क्वेअर, थांबा कुठं चुकतं तर नाही ना, आणि 1 आहे, सॉरी हे 1 आहे ना, हे पहा तर थोडी प्रिंट चूक होईल, हे आपलं 1 आहे, इथं आपण आय लिहिलं म्हणजे 1 + 1 काय येणार इथं 2 अपॉन मायनस आय, ह्याला आपण असं लिहू शकतो, बरोबर आहे. 2 × आय 2 × आय 2 आय, याचं काय येणार मायनस आय स्क्वेअर, इथे येणार 2 आय, आय स्क्वेअरची किंमत -1, मायनस मायनस प्लस होणार 2 आय अपॉन 1 म्हणजेच काय 2 आय. आपलं फायनल आन्सर काय आलं मग 2 आय. आलं लक्षात. तर आता ह्यानंतर आपण तो क्वेश्चन सॉल्व्ह करू. मग इथं अवघड असं काहीच नाही, डबल सांगतोय का, फक्त आपण क्रॉस मल्टिप्लाय केला, ऍडजस्टमेंट केला, इथं माझ्याच्यानं चुकून आय झालं तर पहा हे बरोबर स्टेप बाय स्टेप करत चला, आणि त्या शेवटला आय इंटू आय ने मल्टिप्लाय केलं किंवा असं जरी ठेवलं तर तुम्ही आन्सर लिहू शकत होता, पण पुढे करता येते आपण ते सॅटिस्फाय केलं. तर पहा शो दॅट करा, म्हणजे आपलं फक्त काय म्हणलं होतं इव्हॅल्युएट सोडवा म्हणलं होतं, जिथपर्यंत सोडवायचे. आता इथं पहा हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, 15 नंबर आयएमपी करू शकतात त्याला. प्रूव्ह दॅट करा म्हणजे आपला ह्याच्या बरोबर हे दिले 16 प्रूव्ह करायचे. आपण ह्याच्या आधी आपण खूप वेळेस प्रूव्ह करा शिकलो असतो. तर पहा ह्याला एक स्टेप महत्त्वाची, ऍडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. पहिला काय करायचंय ऍडजस्टमेंट, मग ह्याला असं लिहू शकतात प्रूव्ह दॅट आहे, शो दॅट प्रूव्ह करायचंय 1 + I⁴ इंटू 1 + 1/i हा इंटू I/i. मी ह्याला अशी ऍडजस्टमेंट केली. पहा असं का केलं आता आपल्या लक्षात येईल पुढे. पहा कारण तर ह्याचं आन्सर केलं तर हेच स्टेप येते 1 + I⁴ इंटू 1 + 1/1 इंटू I इंटू I² ब्रॅकेट ⁴. पहा मी तिथं काय केलं आलं का तुमच्या लक्षात, मी तिथं काय केला मल्टिप्लाय केला 1 इंटू आय इंटू I². I² ची किंमत माहिती आहे आपल्याला 1 + I⁴ इंटू हे 1 I² ची किंमत -1, मग मी तर असं येणार पहा हे प्लस मायनस मायनस होणार, हे आय आहे इथं काय होणार 1 + I⁴ इंटू 1 - I⁴. पहा काय केलं तिथे लक्षात आले स्टेप. तर पहा मी याला असं लिहू शकतो 1 + I इंटू 1 - I⁴ 4 ब्रॅकेटचा 4, बरोबर आहे. आता पहा मी इथं फॉर्म्युला वापरू शकतो a - b a + b काय असतो फॉर्म्युला a² - b². मग a आपला काय इथं a काय 1² - b काय I²⁴. चला 1² 1 I² ची किंमत -1 आहे 4 आहे, मायनस मायनस काय होणार प्लस होणार, मग 1 + 1 काय होणार 2⁴. 2⁴ किती येते आन्सर 16. झालं प्रूफ. खाली लिहू शकता LHS = RHS. काय अडचण असेल किंवा फास्ट होत असेल समजत नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही पाठवू शकता, कारण तर मी थोडं फास्ट का शिकवत आहे कारण ह्याच्या अगोदर आपलं हे झालेलं आहे, बरोबर आहे. तर तुम्हाला जर ह्याचा जर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असला तर काढून घेऊ शकता. पहा यानंतर हा शेवटचा क्वेश्चन आहे. पहा या आजच्या व्हिडिओ मधला शेवटचा क्वेश्चन 16 नंबरचा फाइंड द व्हॅल्यू ऑफ. त्यानंतर 17 18 बाकीचे जे क्वेश्चन्स आपण एक व्हिडिओ तयार करू, बरोबर आहे. तर ह्याच्यानंतर मग आपला हा प्रॅक्टिस सेट एक्सरसाइज पूर्ण कंप्लीट होईल. पहा इथं काय करू आपण कॉमन काढू शकतात वरून I⁶ कॉमन काढा म्हणजे राहणार 1 + I + I² + I³ अपॉन इथून I² कॉमन काढा म्हणजे राहणार 1 + I. झालं किती सोपं आहे. पहा ठेवा किंमत आता I⁶. पटकन मी तर असं करू शकतो. पहा 2 मिनिट थांबा, मी असं करू शकतो हे कॅन्सल म्हणजे किती राहणार I⁴. पहा 1 + I² ची किंमत -1 प्लस मायनस मायनस होणार I³ -I प्लस I -1 प्लस 1 कॅन्सल अपॉन 1 + I राहते, मध्ये राहणार
I⁴ into 0 upon 1 plus I0 आलं म्हणजे 100% आन्सर येणार 0. आलं लक्षात? तर सा लिहून घ्या. तर आपण आज इथं स्टॉप करू. सर्वांनी व्यवस्थित व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. मॅक्झिमम जणांकडे तुमच्या मित्रांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जरी काय तुम्हाला कमी जास्त वाटत असेल किंवा फास्ट होत असेल, कोणाला काही समजत नसेल, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. सर हा प्रॉब्लेम डबल सांगा किंवा हा क्वेश्चन घ्या, थोडं स्पीड सावकाश करा. काय जे अडचण असेल ते तुम्ही तिथं सांगू शकता. तर आपण इथं स्टॉप करू आणि उद्याच्या लेक्चरमध्ये बाकीचे क्वेश्चन घेऊ. तर सर्वांना धन्यवाद.